नितेश पाटील त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे। कृपया आपण स्टेजवरती येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे। गोलंदाज आहे पहिला विनय खरत, पहिला गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय। पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी विनय आपल्या बॉलिंग पार्कवरती आहे। 45 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला हा विनय। पुढचा चेंडू, आताचा चेंडू देखील या ठिकाणी अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा चेंडू डॉट गेलेला आहे। लगातार 2 चेंडू, ठीक आहे, मगाशी रनअप होता तो चुकला होता आणि आता आपण या ठिकाणी पाहिलं की पहिला चेंडू डॉट गेला। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा रनअप चुकतोय। बघा वारंवार या ठिकाणी रनअप चुकला जातोय। आम्हाला असं वाटलं होतं की चेंडू टाकलाय की काय आधीच्या पहिल्या रनअपला, पण मात्र त्या ठिकाणी तो रनअप चुकला होता। यावेळेला आपण बघतोय एकच चेंडू या ठिकाणी झालेला आहे। पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय डीप स्कोअर लेगच्या बाजूला चेंडूला ढकललेला आहे। चेंडूला गती आहे आणि इथे चेंडू मात्र सरळ सीमारेषा गाठतोय। येतील 4 धावा, मिळतील 4 धावा। 4 धावेने या ठिकाणी धावसंख्येमध्ये या ठिकाणी अकाउंटला सुरुवात खरं तर खातं ओपन केलेलं आहे या 4 धावेनं। चौकाराच्या सगळ्यांना अकाउंटला या ठिकाणी सुरुवात झाली। 4 धावा धाव फलकावरती आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय श्री मर्याई मंदिर जीर्णोद्धार 16 व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खरं तर ग्रामस्थ मंडळ दामगोडेआळी बाजारपेठ पेण यांच्या वतीनं करण्यात येणार आहे। अर्थातच रविवार दिनांक 9 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ दामगोडेआळी येथे या ठिकाणी पार पडणार आहे। धन्यवाद, थँक्यू। एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे। धावसंख्या झालेली आहे 5 विदाउट लॉस। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग पार्कवरती। या षटकातला पुढचा चेंडू असेल। खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटला अनेक जणांनी वाहून घेतलेला आहे। प्रॅक्टिस असेल ज्याचा नक्कीच या ठिकाणी माइंड सेट करून चांगला जर खेळ असेल तर नक्की खेळ चांगला होईल। यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे। सरळ आपण बघतोय डीप स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या मधून पुन्हा एकदा येतोय दणदणीत खणखणीत चौकार। इरवाडीचे अरविंद मामा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन आसन स्थबायचं आहे। आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। खरं तर 2 अजूनही सामने बाकी आहेत आणि तरी देखील प्रेक्षक वर्ग अगदी ताण मांडून या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतो एक चौकार आला आणि धावसंख्या झालेली आहे टोटल 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा विनय आपल्या बॉलिंग पार्कवरती येईल। खरोशी केळंबा खरोशी या टीमकडून यावेळेला मात्र या ठिकाणी खरा फटका फसलाय, झेल होण्याची संभावना आणि इथे मात्र या ठिकाणी यस फलंदाज मात्र या ठिकाणी होतोय बाद, आउट। आई केळमा देवी आणि अंकुश स्मृती खरोशी हा संघ या ठिकाणी आपण बघतो आजच्या दिवसामध्ये खरं तर अतिशय सुंदर खेळ केलेला आहे आणि खेळ ज्याचा चांगला असेल तो नक्कीच विजयाकडे वाटचाल करेल। दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय तो कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी या संघानं देखील या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवून या ठिकाणी खेळ केलेला आहे। त्यांचं देखील मी दोनही टीमचा मनापासून आभार व्यक्त करीन। सन्माननीय माननीय रुपेशदादा पाटील आयोजित मनसे चषक 2025 आपल्या भेटीला या वर्षामध्ये 2025 मध्ये देखील आलेला आहे। हे 4थं वर्ष आहे, मोठ्या दिमाखामध्ये साजरं होतंय। अनेक जण या ठिकाणी येऊन या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत। खरं तर अलिबागचे डायसिंग नेतृत्व आमचे सिद्धू म्हात्रे या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहेत मनसेचे, त्यांच्याबरोबर तन्मय म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या मॅचचा आनंद भले वेळ झाला असेल, रात्र झाली असेल तरी देखील या ठिकाणी त्यांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत। उद्या मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळेल।
आताचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय आणि काय बिघडलंय, तर इथे फलंदाजाला परतावं लागेल. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. क्लीन बोल्ड जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल डीजे. प्रायमरी षटक समाप्त झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9 धावा, जे की 2 चौकाराला 1 सिंगल मिळाली, त्यानंतर 2 विकेट गेल्या. फक्त 2 चौकार आणि 1 सिंगल अशा 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी धन्यवाद देईन ते नियोजन कमिटी, हिरामण जेदे, अक्षय थळे, विशू गिरी, ओमकार कचरे, सर्वेश पाटील, विशाल पाटील, सौरभ ढेणे, आशिष पाटील, निखिल पाटील, रोहित पाटील या सर्वच मंडळींनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी 2 दिवस या ठिकाणी बजावलेला. उद्या देखील आपला असंच कमिटी आपण या ठिकाणी स्थिर राहायचं आहे. उद्या देखील मान्यवर खूप या ठिकाणी येतील आणि दिग्गज मंडळी देखील या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे स्वागताला आपण देखील जे या तयारीमध्ये राहायचं आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय खरोशी टीमकडून. बॉलर नेम अनिकेत पाटील. या ठिकाणी अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पेण नगरपालिका एंडकडून या ठिकाणी धावाला सुरुवात करणार आहे. यस, तर या ठिकाणी सेकंड ओव्हरमधला फर्स्ट बॉल, पहिला चेंडू सरळ या ठिकाणी उचली घेतोय. आपण पाहतोय सरळ जातोय इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. ज्या उंचीनं या ठिकाणी चेंडू टाकला गेला, बाउन्स झाला, त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की निश्चितच इथे मात्र वॉर्निंग दिली जाईल. आमचे पंच देखील त्या ठिकाणी दक्ष आहेत. अगदी बघतोय की चेंडू मात्र या ठिकाणी उचली घेऊन सरळ जातोय इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. पंचांनी मात्र त्याला वॉर्निंग या ठिकाणी दिलीच असेल. आपण पाहतोय इथे मात्र या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडूची झाली सांगता. पंच आमचे दोनही सूरज पांडे सर असतील, सतीश साळुंके उर्फ बाळा साळुंके हे देखील पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि आमचे तिसरे पंच ज्यांचा या मैदानावरती रेकॉर्ड आहे असे प्रवीण आंत्रे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेला पकडलाय झेल आणि प्रवीण पाटीलनं पकडला झेल आणि बॅट्समनचा संपला खेळ, तू चल मी आलो अशा पद्धतीने या ठिकाणी एकाच्या पाठोपाठ एक बॅट्समन या ठिकाणी सरळ तंबूचा रस्ता पकडतायत. फलंदाज बाद. नो डाऊट दिस इज अ कॅच आउट. परफेक्ट डीजे. विकेटवरती विकेट गेलेल्या आहेत. आपण बघतो आतापर्यंत या ठिकाणी 3 विकेट गेलेल्या आहेत. पहिला बाद झाला होता तो म्हणजे सुनील पाटील, दुसरा बाद झाला प्रसाद पाटील, तिसरा बाद झालेला आहे जो सलामीला आला होता सचिन पाटील, हा देखील या ठिकाणी बाद झाला. 3 बाद 9 ही धावसंख्या या ठिकाणी स्थिरावलेली पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. दुसरं षटक हाताळतो म्हणजे अनिकेत पाटील. पुन्हा एकदा पेण विश्रामगृह एंडकडून, नगरपालिका एंडकडून या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा वाईड बॉल आलेला आहे. वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. थोडा बाहेर आला आणि पंचांनी या ठिकाणी पाहिलं की लेनच्या बाहेर आहे. पंच त्याला या ठिकाणी पनिश करतायत. या ठिकाणी नक्कीच त्याला या ठिकाणी आधी देखील वॉर्निंग दिली होती. नक्कीच आमचे पंच असतील, पाहतात अगदी अनुभवी पंच आहेत, निष्णात अनुभवी पंच आहेत. पंचांची परीक्षा देखील त्यांनी दिलेली आहे आणि सांगितलं हा चेंडू खराब आहे, वाईड बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली गेली आणि डबल फिगरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 10. 3 बाद 10. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आहे. या ठिकाणी अगदी त्याला दिशा दिली आणि सरळ या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला हा अतिशय जबरदस्त क्लास फटका पाहिलाय. प्रेक्षकांची मनं जिंकणारा आलाय दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद
भारतीय जनता पार्टीचे IT सेल अध्यक्ष आमचे महेश भिकावले सर या ठिकाणी आलेले स्वराज्य प्रतिष्ठानचे माझे सेक्रेटरी आहेत आणि महेंद्र भिकावले हे आमचे मित्र आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि ते व्यासपीठावरती या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद। तर आपण पाहतोय की दुसरा षटक या ठिकाणी चालू आहे। एक चर्चा नको आहे कृपया मैदानावरती पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय बघा 1 वाजून 14 मिनिटं झालेली आहेत वेळ कोणासाठी थांबत नाही प्रत्येक सेकंदाला घड्याळाचा काटा बदलतोय आपल्या आयुष्यामधून सेकंद देखील कमी होत चाललेले आहेत आपण कोणासाठी थांबायचं नाही आपण कृपया आपण देखील या खेळाला सुरुवात करायची आहे जेवढा प्रत्येक सेकंदाचा आपल्याला फायदा घेता येईल त्या पद्धतीने आपण पुढे जायचं आहे। या ठिकाणी माझे मित्र पारस दरेकर 2 दिवस या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने रील्स असेल फोटो असतील चांगल्या रीतीने या ठिकाणी सहकार्य करतोय पारस दरेकरचा देखील खूप खूप आभार। आताचा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू होता या चेंडूला समाचार द्यायला पाहिजे होता पण मात्र मला पुन्हा एकदा एक सुंदर असं या ठिकाणी वाक्य गावस्करांचं आठवलं हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। इथे बॅट्समन मात्र हुकलेला आहे चेंडूवरती कोणतीही धाव लागलेली नाही निर्धाव चेंडूची झाली सांगता या आधी आपण पाहिलं होतं की एक मोठा फटका आला होता त्यानंतर मात्र या ठिकाणी धावसंख्या जी भर पडली ती 16 या अंकावरती धावसंख्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू गेला होता। आताचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत या ठिकाणी धाव काढली गेली एक धाव या ठिकाणी पळून काढली गेली आहे संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये धावसंख्या होते ती 17 धावसंख्या 17 3 बाद 17 एका बाजूला या ठिकाणी आपण बघतोय आई केळंबा देवी खरोशी संघ तर दुसऱ्या बाजूला धैर्येश्वर डोलवे संघ आहे यावेळेला आणखीन एक फटका आहे पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी धावा देखील वाचवल्या गेल्यात आणि गुड फिल्डिंग पाहायला मिळाली धावा इथे मात्र या ठिकाणी एकच धाव मात्र या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तसेच आमचे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अतिशय सुंदररित्या या ठिकाणी भाविक म्हात्रे आणि त्यांचे सहकारी नितेश पाटील भाविक म्हात्रे आणि नितेश पाटील यांनी देखील 2 दिवस अतिशय चांगलं काम बजावलेलं आहे धन्यवाद। उद्या देखील आपली उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय असेल उद्या देखील आपण वेळेमध्ये या धन्यवाद थँक्यू। तर 2 षटक झालेले 2 षटक बाकी आहेत आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर त्यांच्या ऑपोजिट या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे कार्तिक 11 धैर्येश्वर डोलवी संघ अतिशय चांगला खेळ या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9 दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 9 9 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेल्या होत्या 2 आणि या ओव्हरमध्ये विकेट गेलेले 1 चला कृपया स्पीडअप करायचं आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी हाताळण्यासाठी अर्थातच या ठिकाणी आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघाचा गोलंदाज रोशन पाटीलचा पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू आपण या ठिकाणी बघतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता बॅट ज्या ठिकाणी फिरवली गेली त्या मोमेंटला चेंडू नव्हता खाली राहिला आणि खाली राहिल्यामुळे त्या ठिकाणी या बॅटवरती त्याला प्रॉपर पोर्शनमध्ये घेता आला नाही निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता पहिला चेंडू डॉट बॉल पहिली गेंद बिंदी गेंद आताच्या चेंडूला या ठिकाणी समाचार दिलेला आहे 1-2 धावा नक्की मिळतील क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय मात्र एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलं दुसरी नाही कारण जल्दी का नाम सैतान का होता है असं म्हटलं जातं इथे मात्र या ठिकाणी घाई नाहीये धावा आधी आलेल्या आहेत बऱ्यापैकी आपण आहोत 9च्या सरासरीनं संघ पुढे सरकतोय बघा आणि इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एक सिंगल मिळाली या आधी चेंडू होता डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे धावसंख्या झाली ती म्हणजे 19 यस 3 बाद 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण अगदी या ठिकाणी काही प्रेक्षक देखील ऑनलाईन या ठिकाणी जे नोकरीवरती नाईट ड्युटीला असतील किंवा आणखी कोणी घर बसल्या देखील पाहत आहेत कोणी प्रवासामध्ये असतील ते देखील आहेत मगाशी मला सांगण्यात आलं होतं की वरडी कुळीवाडाचे काही या ठिकाणी जे कोळी बांधव आहेत ते बोटीमध्ये आहेत आणि त्यांनी मला फोन केलं होतं त्याच्यामध्ये देवेन खोळी असतील
आणि त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आहेत. त्यांनी मला सांगितलं की आम्ही बोटीमध्ये आहोत, तुमचा आवाज आम्ही ऐकतोय आणि खूप छान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे कुठूनही कोणी मॅच हे या सामन्याचा आनंद घेऊ शकतो. आपण पाहतोय या वेळेला या ठिकाणी लाभ केला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पकडला झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. इथे मात्र परतावं लागेल. बाद झालाय फलंदाज मच्छिंद्र पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये न्यू बॅटर आलेला आहे सुनील पाटील. अनेक पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले, पण अर्धे पाटील मात्र या ठिकाणी बाद झालेत. सुनील पाटील या ठिकाणी मैदानावरती आलाय आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळ होईल आपण बघणार आहोत. एका बाजूला खरोशी संघ धाबा या ठिकाणी कमी द्यायचा त्यांचा इरादा आहे. या वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय. पुन्हा एकदा परतावं लागेल. प्रवीण पाटीलनं पकडलाय झेल. आणखीन एक बॅट्समन बाद झालेला आहे. तू चल मी आलो अशा पद्धतीनं असंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या आधी देखील एक मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता. लाईन लागली होती अक्षरशः फलंदाजाची. प्रत्येक चेंडू मागे येणारा प्रत्येक फलंदाज बाद होत होता. तशी अवस्था आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती धैर्येश्वर डोलवी संघाची. आणखी एक विकेट गेलेला आहे. स्वप्नील डंगर फणस डोंगरी पेण यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहे. स्वप्नील डंगर यांचं देखील खूप खूप मनापासून आभार. अनेकांनी आम्हाला मोबाईलवरती देखील शुभेच्छा दिल्या, लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा सर्वांचं ज्यांना इथे येणं शक्य नाही अशांनी आम्हाला ऑनलाईन शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सर्वांचं खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं हेच या ठिकाणी खरं तर आपलं म्हणणं आहे. खरं तर मी तर नेहमीच सांगत असतो, प्रेमच सगळं या ठिकाणी आपल्याला चांगलं आहे. मैत्री प्रेम देखील या ठिकाणी असेल. यावेळेला मात्र बघा क्षेत्ररक्षण थोडं या ठिकाणी गडबडतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि मला असं वाटतं हे देखील षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. ती आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा समाप्तीनंतर धावसंख्या 21. विकेट गेलेल्या आहेत 5 बाद 21. मगाशी जर आपण बघितलं तर 12च्या आसपास तेवढी थंडी जाणवत नव्हती. यानंतर 1 वाजल्यानंतर थोडासा गारवा या ठिकाणी जाणवतोय. टीम मीटिंग नकोय. बघा 3 षटक 3 षटक झालेले आहेत. 21 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 षटक बाकी आहे. दिलीप पाटील या ठिकाणी आहेत. लेजंड 40+ संघामध्ये ते सुद्धा खेळत असतात. असे लेजंड खेळाडू दिलीप पाटील यांच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. कारण आपण बघतोय फक्त 21 धाबा आहेत आणि शेवटचं निर्णायक षटक. पण आता हाणामारी करावी लागेल. कदाचित 38-40 धाबा तरी आणाव्या लागतील. 10ची सरासरी ठेवावी लागेल या ठिकाणी धैर्येश्वर डोलवी संघाला. काय करेल कार्तिक 11 धैर्येश्वर डोलवी संघाचा फलंदाज आपण पाहणार आहोत. आधीच विकेट गेलेले आहेत 5. दिलीप पाटीलचा पहिला चेंडू लाभ केला, उडवला आणि पहिल्या चेंडूला आपण दाखवून दिलेलं आहे की अजूनही आमच्यामध्ये हिंमत आहे आणि ती हिंमत दाखवून दिलेली आहे. या 6 धावेनं 6 धावा या ठिकाणी रचल्या जातील स्कोरबुक वरती, नोटबुक वरती आणि या 6 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27-27. या ठिकाणी आपण बघितलं दिलीप पाटील यांचा पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि त्याला दिशा दिली. योग्य दिशा, योग्य मार्ग, शक्ती आणि युक्ती याचाच सुरेख असा संगम या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. धावसंख्या 27 या अंकावरती 27. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद 27 धावा आहेत. पुन्हा एकदा बघूया दिलीप पाटील कशा पद्धतीनं चेंडू टाकतायत. यावेळेला या ठिकाणी
फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असल्यामुळे फक्त एकच सिंगल प्राप्त झाले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला आहे पण मात्र होणार नाही. इथे मात्र आपण बघतोय दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. दुसरी धाव घेताना फलंदाजाला एका या ठिकाणी बॅट्समनला माघारी जावं लागेल. फलंदाज बाद. मनीष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर देखील बघा आमचे शब्द संपले नाहीत तर लगेच गाणं वाजवायला एवढे तत्पर आहेत की असे कुठेही डीजे मास्टर तुम्हाला मिळणार नाहीत. आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्री करतो, बऱ्याच ठिकाणी जातो, पण जे अपडेट्स या ठिकाणी असतात डीजे मास्टर की आमचे शब्द ओळखून त्या ठिकाणी एखादा म्युझिक त्याच पॉईंटला थांबवणं आणि त्या ठिकाणी ते म्युझिक ऑन करणं हे अतिशय ज्याला जमतं ते गोल्डन डीजे आहे. खूपच नाव या ठिकाणी आपण बघतोय त्याचं फेमस आहे आणि गोल्डन डीजे खूप खूप तुमचं मनापासून आभार व्यक्त करीन. आम्हाला देखील तुमच्यामुळे रेस्ट मिळते आणि आमचा आवाज खरं तर पोचवण्याचं काम तुम्ही करताय. हा माईक आमचा हार्ट आहे आणि तेच खरं तर तुम्ही जपलंय, त्यामुळे तुमचा खूप खूप मनापासून आभार. सत्यवान पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी. चला मॅच ऑन करायची, कृपया वेळ घेऊ नका. चला लवकर. नवीन बॅट्समन आलेला आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू बाकी आहेत. 4 टू गो. विशुगिरी आपण कुठे असाल स्टेजवरती येण्याची कृपा करा. आमचे सहकारी या कमिटीमधील विशुगिरी आपण कुठे असाल तर कृपया स्टेजवरती येण्याची कृपा करायची आहे. सकाळी देखील समालोचनाला खरं तर वरणे पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा चालू आहे, तिथे देखील समालोचन केलं. कारण रात्री देखील इथे मी 3:45 वाजेपर्यंत होतो. उद्या देखील आजच्या दिवसामध्ये सकाळी देखील समालोचन करायचं आहे. पण मित्रांनो तुम्ही तुमचा आशीर्वाद पाठीशी असेल तर काहीच हरकत नाही. गेल्या वर्षी देखील मी डे नाईट अशा 4 दिवस डेला देखील आणि नाईटला देखील स्पर्धा इथे केल्या होत्या. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय की क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय रोहन पाटील आणि मात्र यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय काय घडले मैदानामध्ये. तर नक्कीच या ठिकाणी आपण थर्ड पंचांकडे आपण जाणार आहोत, तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. स्क्रीनवरती पाहिलं जाईल की काय घडले, काय बिघडले, फलंदाज पोहोचलाय की नाही पोहोचलाय या ठिकाणी मध्ये सांगितलं जाणार आहे. अगदी त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे तो प्रामाणिकपणे या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर जातोय. त्यामुळे नक्कीच बघा काय घडलंय स्क्रीनवरती देखील पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच देखील त्या ठिकाणी पाहतायत. पहिली धाव झाली होती, दुसरी धाव घेताना पोहोचलाय की नाही पोहोचलाय हे पाहिलं जाईल. या ठिकाणी आमचे पंच या ठिकाणी बघतायत. तिसरे पंच आमचे प्रवीण आंद्रे सर देखील या ठिकाणी आहेत आणि फलंदाज बाद आउट. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. त्याला देखील माहिती होतं तो प्रामाणिक बाहेर चालला होता, पण मात्र डिसिजन पेंडिंग असल्यामुळे जोपर्यंत पंच देत नाही तोपर्यंत माघार नाही. आणि इथे मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. एकच धाव ग्राह्य धरली जाईल. संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे 4थं षटक चालू असताना 29 धावा 29 धावा झालेल्या आहेत. बघा चेंडू बाकी आहेत या ओव्हरमधील अद्याप 3 टू गो. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघा 29 धावा आहेत. अजून 2 मोठे फटके आणले तर धावा चांगल्या होतील, एक चांगलं फायटिंग होईल. कारण हवेमध्ये आता थोडासा गारवा आहे. मारायचा होता, मोठा फटका घ्यायचा होता, पण इथे मात्र आणखीन एक विकेट जाईल. बघा धावायला सुरुवात केली. चेंडूवरती या ठिकाणी बॅट आणि चेंडू यांची या ठिकाणी जशी मुलाखत व्हायला पाहिजे तसा परफेक्ट फटका या ठिकाणी झाला नाही आणि धाव काढायला गेला, त्याच्यामुळे या फलंदाजाला देखील रनआउटच्या स्वरूपात बाद करण्यात आलंय. आणखीन एक विकेट जाईल. आतापर्यंत विकेट गेलेले आहेत, त्या म्हणजे 8 गडी बाद झालेले आहेत. 8 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी प्रथम फलंदाजी करतोय. एका बाजूला आहे आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी. हा संघ टॉस जिंकलं होतं. खरोशी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी संघ फलंदाजी करत असताना थोडंसं अवघड आहे. धुकं पसरलंय, मार्ग काढला जातो या धुक्यांमधून. यावेळेला या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, एक धाव काढलेली आहे
आणि मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित पद्धतीने केला आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉलिंग चांगलं झालं, पार्टनरशिप चांगली झाली आणि इथे मात्र या ठिकाणी या 2 धावा मिळालेल्या आहेत. एक एक धाव महत्त्वाची आहे मित्रांनो. धावा आधीच कमी आहेत आणि त्यामध्ये कशा धावा वाढतील हा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. लहरों से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. इथे प्रयत्न चांगला आहे. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 2 धावेने वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 राईट. 31 धावा 31 8 बाद 31. सरळ फटका या ठिकाणी समोर खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय 1 बाउन्स. चौकार 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. सुरेख फटका पाहायला मिळाला. या 4 धावेने या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि पहिली इनिंग समाप्त झाली. 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूंचा समाचार झाला. या 24 चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहे टोटल 35. विजयासाठी गोळाकराच्या 36. 24 चेंडू 36 धावा. 36 धावा 24 चेंडू असं समीकरण या ठिकाणी असणार आहे. काय याला उत्तर देणार का आई केळंबा देवी अंकुश स्मृती खरोशी संघ? कुठपर्यंत मजल मारणार? धावा डिफेन्स करणार का कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी संघ? आवाजामध्ये देखील माझ्या थोडासा बदल झालाय. निलेश घरत खरोशीचे सदस्य आहेत, त्यांना विनंती कृपया आपण नितेश सॉरी माफ करा बघा 2 वेळेला या ठिकाणी चुकी झाली. पण मात्र नितेश पाटील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्या वेळामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. यानंतर पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे सहकारी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय अक्षय पाटील. आपण या ठिकाणी मायक्रोफोनवरती यायचं आहे. माझा आवाज देखील चेंज झाला आहे, त्यामुळे आपण देखील आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. पुन्हा एकदा बनसे चषक 2025 स्पर्धेतून आपण सहर्ष स्वागत करतोय. नितेश पाटील सदस्य चषकाचे अर्थात आपण पाहतोय मुख्य आयोजक नियोजक. त्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य आयोजक आमचे अर्थात रुपेशदादा पाटील यांना की नितेश पाटील यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. अर्थातच आपण पाहतोय सदस्य चषकाचे मुख्य आयोजक नियोजक आणि ग्रामपंचायत खरुशीचे विद्यमान सदस्य देखील आहेत आणि कट्टर आपण पाहतोय समर्थक आहेत खरुशी संघाचे. सदैव खरुशी संघाच्या पाठीराखे आणि त्यांच्या सोबत असणारे पुरस्कर्ते देखील सातत्याने असतात असे आमचे नितेशदादा पाटील यांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. त्यांचा शुभ सन्मान आपण मोठ्या स्क्रीनवर देखील हा शुभ सन्मान पाहू शकताय. याची डोळे आपण हा सन्मान सोहळा इथे पाहू शकताय. 2 संघ एकमेकाच्या बेपक्षामध्ये आहेत. महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर धायरेश्वर डोलवी संघ, दुसऱ्या बाजूनं आई केलंबा देवी अंकुश स्फूर्ती खरुशी संघ. प्रथम फलंदाजी करत असताना इथे कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी संघाने धावा बनवल्या. धावपडेला बरं 35-36 धावसंख्येचं बाण ठेवलं. येणाऱ्या 24 चेंडूवर 36 धावसंख्येची आवश्यकता असणार. आता मात्र थोडा वाऱ्याचा वेग मात्र मंदावलाय. जसं आपण पाहतोय रात्र वाढत चालली आहे तसं आपण पाहतोय की इथे मात्र दबाचा परिणाम होतोय का. मागच्या वर्षी आपण फायनलची जी मॅच पाहिली प्रचंड दबाचा परिणाम पडला होता आणि त्या मॅचमध्ये खरं तर जो खारसापोली संघ जिंकला होता, चॅम्पियन ठरला होता, तो संघ मात्र पहिल्या फेरीमध्ये गारद झाला, बाद झाला. आता मात्र नवीन संघ यावर्षी कोणतरी आपल्याला चॅम्पियन होताना पाहायला मिळेल आहे. मनसे चषक 2025 ही स्पर्धा आहे. आमचे रुपेशदादा पाटील यांचा नामोल्लेख आम्ही वारंवार करतोय कारण या मुख्य स्पर्धेचे आयोजक आहेत ते. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण ही पाहतोय. एका बाजूनं कार्तिक 11 धायरेश्वर डोलवी आणि दुसऱ्या बाजूनं आई केलंबा देवी अंकुश मूर्ती अर्थातच खरुशी संघ. खरुशी संघ तर सुपर 4 मध्ये गेला तर मंदार म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी जर्सी असणार आहे.
तर बघा सुवर्ण संधी आहे, त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता. मोठ्या स्क्रीनवर आपण इत्तमभूत माहिती पाहू शकता. अगदी दूरवरून हे क्षणचित्र टिपताना आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. अगदीच आमचे अलिबागचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महोदय देखील इथे भरपूर उपस्थित आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मुद्दू शेठ आपण पाहतोय त्यांचा संघ मात्र सुपर 8 मध्ये पाहायला मिळेल आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये. चला थोडंसं आपण स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप हा लय महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण वेळ खूप जातोय, खूप टाइमपास करताय. असं वाटतोय की दिवसाचे मॅच चालूच आहे, अजून सूर्य गेलाच नाही. त्यांना माहिती आहे की सूर्याची आवश्यकता नाही, नॅचरल लाईट आहे, ते देखील फुल टाइमपास करतात. पण लक्षात ठेवा, हा टाइमपास पिक्चर हिट झाला, आपला टाइमपास मात्र हिट होणार नाही. हे लक्षात घेता आपण सामन्याला सुरुवात करा, अन्यथा आपलं पॅनलाइज केले जाईल. 24 चेंडू 36 आवश्यकता आहे. पंच आपण लक्ष द्या, आपण जरा त्यांना वॉर्निंग देत चला. अर्थातच आमचे 3 अनुभवी पंच प्रवीणजी आंद्रे सर आणि आमचा खोपोलीचे 2 पॅनल आपल्या सोबत आजच्या या रजनी क्रिकेटमध्ये इथे पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता इथून आपल्याला पाहायला मिळेल. ते आई केळंबा देवी अंकुश मूर्ती खरोशी या संघाला किती दाबा बनवतील, कारण 24 चेंडू पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. इथून मात्र 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक डीप विकेट आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतो अनऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर. पहिला चेंडू लोवर फुल टॉसचा बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे मात्र पहिल्या स्लिपमध्ये जातोय. 1 धावसंख्या अर्जित केली. आता 23 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. रोहन जो अगदी अगल्या बेगल्या स्टाईलमध्ये फलंदाजी करण्यामध्ये पारंगत आहे. जर्सी क्रमांक 33 जर्सीमध्ये आपण रोहन नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकताय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकताय प्रवीण पाटील. मगाशी ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती तो प्रवीण पाटील आता आपण स्ट्रायकिंगला पाहू शकता. नॉन स्ट्रायकला रोहन पाटील अगल्या बेगल्या शैलीमध्ये फलंदाजी करण्याची या टेनिस क्रिकेटच्या पटलामध्ये आपण पाहतोय. जसं आपण विविध खेळाडू असतात त्यांची एक स्पेशालिटी असते, तशा पद्धतीने रोहन पाटीलची एक विविध अशी शैली आहे. चांगल्या पद्धतीची शैली आपण फलंदाजीमध्ये पाहतोय. या बिल्ला मात्र कुठेतरी चूक झाल्यासारखं मला तरी जाणवतो. यस डेफिनेटली पंचांनी मात्र इथे हात फैलावलेत आणि कळवलंय की इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू या बिल्ला मात्र वाईट घोषित केला जातोय. आता धावा आणि चेंडूंमधलं अंतर इथून मात्र थोडंसं कमी होईल. 23 चेंडू आणि आता 34 धावसंख्येची आवश्यकता असेल. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू, इथे हातातून चेंडू निसटतोय. जसं अंघोलीला आपण साबण घेतो आणि साबण हातातून निसटावाना, तसा मात्र हा चेंडू हातातून निसटलाय. संधी उपलब्ध करून दिली, जमीनला चेंडू दान होतोय. इथून मात्र चुका सुधाराव्या लागतील. जर्सी नंबर 45 मध्ये आपण पाहतोय हा डोल्बी संघाचा खेळाडू मैदानावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन पाटील, ज्याने मगाशी आक्रमक फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये आणि या सत्रामध्ये कुठेतरी मात्र इथे गोलंदाजीमध्ये या बिल्ला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडूने दिली सीमारेषेला भेट. आलाय चौकार. एकवीस चेंडू आणि 29 धावसंख्येची इथून आवश्यकता असेल. धावपटलावर धावा असतील इथून आपला पाहायला मिळतील 7 धावा धावपटलावर आहेत. एक चांगली सुरुवात इथे तर मी म्हणेल खरोशी संघाची. डोल्बी संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना याबल्ला शफल करून मी म्हटलं होतं, रोहन पाटील म्हटलं की एक आगल्या वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करणारा हा फलंदाज, याचा खेळ आम्ही बऱ्याच वेळा जवळून पाहिलाय. खरोशी प्रीमियर लीग असेल, त्यानंतर आमची सदस्य ट्रॉफी असेल, नितेश दादा पाटील आयोजित या स्पर्धेमध्ये आम्ही याला जवळून पाहिला. आज मात्र मनसे चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा त्या खेळीला आपण पाहतोय इथे खेळत असताना. जसा परेश कडकेचा एक विशिष्ट शैली आहे, अगदी आपण पाहतोय खाली लोळण घालून फटकेबाजी करतो. 4 जवळपास सिरीज आणि 33 मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळालात ना, तो रोहन पाटील मॅन फ्रॉम खरुशीचा हा जबरदस्त खेळाडू. पुन्हा एकदा या बेलला मात्र स्वीप पाहायला मिळतोय. लॉफ्टेड इथे स्वीप इथे पाहायला मिळतोय. चेंडू जाईल, फरार होईल, चेंडू जातोय. एक धाव मात्र इथे
मिळते या फलंदाजाला. अगदी थोडी रात्र वाढली, थोडं झोपेचा सावट देखील आपण पाहतोय आमच्या प्रेक्षकांच्या डोळ्यावरती दिसायला मिळतोय. आमचे गोल्डन डीजे मात्र सुमधुर धून देखील वाजवत आहे रात्रीच्या सत्रामध्ये. भारत अभिसंख्य दौपटेलावर सध्याच्या घडीला पाहतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली, स्वतः यष्टीरक्षकाला पकडला जाईल चेळ. फलंदाजीतून होईल फेळ. विकेट नंबर 1 ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली प्रवीण पाटील. अल्ला, इथून मात्र मैदानाच्या बाहेर, वैयक्तिक एक धावसंख्या म्हणून मैदानाच्या बाहेर गेलाय. इथून 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. आई किलंबा देवी अंकुश स्मृती खलुशी संघाला या 24 धावा कशा बनतील, कारण 18 चेंडू तर आहेत. 18 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत. बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्नाला यश मिळेल का? अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा थरार. या क्रिकेटच्या पटलावर मात्र आज 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. चला जरा जलद गतीने आपण क्रिकेट पुढे न्यायचा आहे. विनंती असेल माझी दोन्ही संघांना की आपण थोडंसं स्पीडअप करा. चला पंचांना देखील आपण वॉर्निंग देऊया. पंच सातत्याने त्यांच्या पाठी आहेत, पण टीम मीटिंग खूप होते, टाइम एलर्ट असणार आहे. खरुशी संघ खूप टीम मीटिंग घेते. आपण सॉरी डोलवी संघ मगाशी खरुशी संघाने देखील तेवढाच वेळ घेतला होता, कारण नाणेफेक जिंकून आपण क्षेत्ररक्षण घेतलात आणि आपली टीम मीटिंग अगदी आपण पाहिला तर डीप बॅकवर्ड्स कॉलेजच्या दिशेने आपली चालू होती. दोन्ही संघ देखील त्याच पद्धतीने आपण पाहतोय वेळ घेत आहेत, तर वेळेचं आपण अर्थात महत्त्व दिलं पाहिजे. सध्या 18 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि इथे मात्र 24 धावसंख्येची आवश्यकता. जर्सी क्रमांक 26 मध्ये डोलबी संघाचा हा प्रणित पाटील. अगदी आपण पाहतोय जलद गतीचा गोलंदाज मैदानावर आहे. नवोदित गोलंदाज डोलबी संघाच्या वतीनं पुन्हा एकदा इथे आपण फक्त टाइमपास इथे पाहायला मिळतोय. तर चला जलद गतीने आपण वेग द्या खेळाला. कार्तिक 11 दायरेश्वर डोलबी, त्यांच्या विपक्षामध्ये आई केलंबा देवी अंकुश मूर्ती खरोशी. पंचांना टाइम एलर्ट द्या आपण. चला पंचांना विनंती असेल आपण टाइम एलर्ट द्या दोन्ही संघांना, कारण खूप वेळ घेत आहे. पाच क्षेत्ररक्षण लावत आहेत. एक सांगतोय तिकडे जा, एक सांगतोय इकडे जा. यावेळेला अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय. सासू मेली खोकून, जावयाला 90 टाकून आणि फलंदाजाने षटकार मारला वाकून. अप्रतिम बॅकवर्ड कॉलेजच्या दिशेने धन 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 करत जाणारा हा षटकार. तिथं पकडलाय झेळ. ऐवा कॅच. या लवकर दादांच्या शुभ हस्ते करूया आपला सन्मान. अप्रतिम फटका इथं पाहतोय आपण. फलंदाज खुश, सासू खुश. अप्रतिम फटका. रोहन पाटील बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. या वेळेला मात्र खरोशी संघ वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र दुसरी सासू आपण पाहतोय मेळी खोकून आणि जावयाला 90 टाकून फटका मारलाय फलंदाजाला वाकून. आलाय दन 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 करत जाणारा षटकार. अर्थात आपण पाहतोय रोहन पाटील याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मुद्दूबाई अकबार यांच्याकडून. अप्रतिम फटका. मादक सौंदर्य क्रिकेटचं इथे दाखवलं. मुद्दू साहेबांना मी सांगू इच्छितो की दादा या फटक्यासाठी हा एक स्पेशालिस्ट खेळाडू आहे. जसं आपण परेश कडकेला आपण पाहतो झोपून फटके मारतो, तसा स्पेशालिस्ट फटकेबाज आहे सूर्यकुमार यादव. एबीटी विलियर यांची जी खेळी आहे ना, त्यांच्यापेक्षा एक वेगळी खेळी या फलंदाजाच्या माध्यमातून. त्याच रडारमध्ये इथे चौकार षटकार. या बेलला मात्र कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. आतापर्यंत 4 सिरीज आणि 33 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला रोहन पाटील मात्र इथे बरेसलाय. अगदी अंडर 19चा खेळाडू, जर्सी क्रमांक 33 मध्ये आपण हा खेळाडू पाहतोय. धावपटलावर धावा लागल्या 26 10 धावसंख्येची आवश्यकता. इथून
पुन्हा एकदा इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू फरार होतोय, हाताला झटका, पायाला चटका देऊन जाणारा हा दर्जेदार क्वालिटीचा चौकार विजयाच्या समीप नेतोय खरुशी संघाला. अर्थातच आपण पाहतोय फलंदाज मागे गेलाय ते आपले पंच पाहतीलच. पंचांच्या नजरेतून पाहिलं जाईल ज्यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट सिलेक्शन केलंय अर्थात चौकार दिला जाईल. बघा पंचांचं अचूक लक्ष आहे. इथून मात्र विजयाच्या समीप नेणारा चौकार फलंदाज रोहन पाटील याच्या बॅट मधून पाहिला. मुद्दूभाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे फलंदाजासाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका बॅक ऑफ द स्टंप. या वेळेला मात्र असं वाटतोय की खेळतोय या गोलंदाजी बरोबर. रोहन पाटील मगाशी स्वस्तात बाद झाला पण आता मात्र त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. प्रतिस्पर्धी संघाचे रंग मात्र फिके केले. आता मात्र आलाय रंगात, आलाय ढंगात. ढाण्या वाघ आहे, खरोशीचा बरसलाय. इथून मात्र सुरक्षित राहावं लागेल कोपर संघाला. टकटकी करून बघत असताना सामना इथे पाहायला मिळतोय. वॉर्मअप करा, ताकद लावा. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. अंडर 19चा स्टार खेळाडू सितारा खरुशी गावचा हा मास्टर ब्लास्टर इथे आपण पाहतोय रोहन पाटील. आलाय दर्जेदार क्वालिटीचा चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय चौकार आणि इथून मात्र विजयी चौकार, विजयाचा झेंडा मिरवणारा हा चौकार इथे आपण पाहिला खरुशी संघाच्या रोहन पाटील याच्या बॅटमधून. रोहन प्लीज कम कॅन कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विथ 500 रुपीज. मुद्दू सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक रोहन पाटील याला मात्र इथे दिलं जाईल. अगदी आपण पाहतोय कमी वेळामध्ये झटपट मॅच संपलेली आहे. आम्हाला तर खूप बरं वाटतं अशा पद्धतीच्या मॅचेस झाल्यानंतर. आता तर अगदी आपण पाहतोय रात्र, शेवटची रात्र या आजच्या दुसऱ्या दिवसातील आणि इथून मात्र उद्या आपण पुन्हा भेटणार ठीक 4 वाजता. अजून